महाराष्ट्राचा अभिमान, महाराष्ट्र दिन. घनदाट जंगल, शांत वातावरण, इतकं की वारा सुटल्यावर फक्त पाचोळ्याची सळसळ ऐकू यावी अशा या जंगलात पडलेल्या पानांच्या ढिगाऱ्यात एक छोटंसं वाघाचं पिल्लू, फक्त 2 महिन्याचं, उठण्याचा प्रयत्न करतंय, पण पुन्हा पुन्हा पडतंय. आई कुठेच नाही, डोळ्यांना नीट दिसत नाही. जंगलाच्या नियमानुसार अशा पिलांचं जगणं जवळपास अशक्य असतं. पण इथूनच सुरू होते त्या पिलाची कहाणी. पुढे जे घडतं त्यातून जंगल आणि माणसाच्या नात्याची एक वेगळीच कहाणी उलगडत जाते. ही घटना आहे 2020 सालची. केरळ आणि तामिळनाडूच्या सीमेजवळ असलेल्या घनदाट जंगलात पेरियार टायगर रिझर्व्ह मधली. या जंगलात प्राचीन मंगलादेवी मंदिराजवळ वनरक्षकांचं एक गस्ती पथक फिरत होतं. अचानक त्यांच्या लक्षात आलं, जमिनीवर पडलेल्या पानांच्या ढिगाऱ्याखाली काहीतरी हलतंय. सुरुवातीला त्यांना वाटलं एखादा छोटा प्राणी असेल, पण जवळ जाऊन पाहिल्यावर त्यांना जे दिसलं ते थक्क करणारं होतं. त्यामुळं सगळेच थबकले. ते होतं वाघाचं एक लहान पिल्लू. ते पिल्लू फक्त 2 महिन्यांचं होतं. उठण्याचा प्रयत्न करत होतं, पण लगेचच पडत होतं. त्याचा एक मागचा पाय खूप कमजोर होता आणि डोळे धुसूर, अस्पष्ट. पण सगळ्यात मोठा प्रश्न होता, त्याची आई कुठंच दिसत नव्हती. जंगलात वाघाचं पिल्लू आईशिवाय आढळणं म्हणजे जवळपास त्याच्या मृत्यूचा संकेत असतो. पण अनुभवी वनरक्षकांना एक गोष्ट माहीत होती, वाघिणी शिकार करताना अनेकदा पिलांना झाडीत लपवून ठेवतात, म्हणून त्यांनी घाई केली नाही. वनरक्षकांनी त्या ठिकाणी कॅमेरा ट्रॅप बसवले आणि थोडं दूर जाऊन निरीक्षण सुरू केलं. कदाचित वाघीण परत येईल आणि आपल्या पिलाला घेऊन जाईल. काही तास गेले, 1 दिवस गेला, मग दुसरा दिवस गेला, पण जंगल शांतच राहिलं. वाघीण परत आलीच नाही. तेव्हा वनरक्षकांना समजलं, हे पिल्लू खरोखरच सोडून दिलं गेलंय. शेवटी वनरक्षकांनी त्या पिलाला अलगद उचललं, मंगलादेवीच्या डोंगरावरून खाली आणलं. पशुवैद्यांनी तपासणी केली. त्यावेळी समोर आलेलं चित्र चिंताजनक होतं. पिल्लू खूप कुपोषित होतं. त्याच्या शरीरात पाणी कमी झालं होतं. मागचा पाय कमजोर होता. पण सर्वात गंभीर समस्या होती त्याच्या डोळ्यांमध्ये. दोन्ही डोळ्यात मोतीबिंदू होता. वाघासाठी डोळे म्हणजे त्याचं सर्वात मोठं शस्त्र. डोळे नसलेला वाघ जंगलात टिकू शकत नाही. त्या पिलाला नाव देण्यात आलं मंगला, कारण ती सापडली होती मंगलादेवीच्या मंदिराजवळ. मग सुरू झाला तिच्या उपचारांचा प्रवास. तिला औषधे दिली गेली, योग्य आहार देण्यात आला आणि पायासाठी फिजिओथेरपी करण्यात आली. हळूहळू तिची ताकद वाढू लागली. काही आठवड्यात ती उभी राहू लागली आणि छोट्या जागेत फिरूही लागली. वन अधिकाऱ्यांसाठी मंगला आता फक्त एक प्राणी नव्हती, ती जंगलानं दिलेली एक नवी संधी होती. पण पुढचा प्रश्न कठीण होता. मंगलाला पुन्हा जंगलात सोडता येईल का? साधारणपणे वाघाची पिल्लं 2 वर्षे आईकडून शिकतात शिकार कशी करायची, जंगलात कसं टिकायचं, माणसांपासून कसं दूर राहायचं. मंगलाला हे सगळं शिकवणं गरजेचं होतं. म्हणून वन विभागाने एक मोठा प्रयोग सुरू केला. जंगलातच 3 हेक्टर क्षेत्रात एक विशेष पुनर्वसन केंद्र तयार करण्यात आलं. मंगलाला तिथे हलवण्यात आलं. तिथे तिला शक्य तितक्या नैसर्गिक वातावरणात वाढवलं गेलं. काही वर्षात मंगला एक मजबूत तरुण वाघीण बनली. कॅमेरा ट्रॅप मध्ये तिचे फोटो दिसू लागले. ती निरोगी दिसत होती. वन अधिकाऱ्यांना आशा वाटू लागली, कदाचित एक दिवस ती पुन्हा जंगलात जाईल. पण एक समस्या अजूनही कायम होती, तिच्या डोळ्यांची. मोतीबिंदू अधिक गंभीर झाला होता. तज्ञांनी शस्त्रक्रियेचा विचार केला, पण मोठ्या शिकारी प्राण्यावर अशी शस्त्रक्रिया करणे खूप धोकादायक असते. याशिवाय आणखी एक चिंता होती. मंगला लहानपणापासून माणसांच्या सहवासात वाढली होती. तिची माणसांबद्दलची भीती कमी झाली असण्याची शक्यता होती.
जर अशा वाघाला जंगलात सोडलं तर तो माणसांच्या जवळ जाऊ शकतो. म्हणून तज्ञ समितीने शेवटी एक कठीण निर्णय घेतला. मंगलाला जंगलात सोडता येणार नाही. 2026 मध्ये केरळचे मुख्य वन्यजीव संरक्षक प्रमोद कृष्णन यांनी आदेश दिला की मंगलाला थ्रिसूर झूलॉजिकल पार्क येथे हलवावे. आता मंगला त्या उद्यानात राहणार आहे. तिथे तिला जंगलासारखंच वातावरण दिलं जाईल. कदाचित ती पुन्हा कधीही मुक्तपणे जंगलात फिरणार नाही. पण एक गोष्ट मात्र नक्की, जंगलाने तिला परत स्वीकारलं नाही, पण तिला मरूही दिलं नाही. मंगलाची ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच खऱ्या आणि रंजक कथा पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, महाराष्ट्र दिनमानचे YouTube चॅनेल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत जरूर शेअर करा.